सर्दी हो गई तेरे को. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 119 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, मी आज थोडीशी लवकर उठली. थोडीशी लवकर उठली कारण मम्मीला जायचं होतं गावाला. तशी ती संध्याकाळी परत येणार आहे, पण तरी पण सकाळचे सगळे कामं मी आवरून घेतलेली आहेत, जेणेकरून आजीला काही काम उरणार नाही. अभी सब आवरा आहे आणि त्याच्या नादात मला इतकी घाई झाली. सकाळपासून आता पाहू शकता, सकाळपासून काम आवरते आणि आता निघायचा टाईम झालेला आहे, तेव्हा फोन हातात घेतला आहे. सगळं झालं आज. सगळ्यांचे टिफिन भरून मग मम्मीने ना सगळ्यांना एक घाण सवय लावली. सगळ्यांच्या हातापर्यंत टिफिन जातो, हातापर्यंत मतलब बॅगमध्ये भरून फक्त बॅग उचलून न्यायची असते, ही सवय लागलेली. त्याच्यामुळे आता तीच मला कंटिन्यू करायला लागते. एक दिवस काम केल्यानंतर कळतं आहे मम्मी किती आम्हाला आयतं देत राहते. घाण सवय लावली मम्मीने. तर सगळ्यांचे टिफिन बॅगेत गेलेले आहेत. प्लस आता आले का सगळे बॅग उचलून निघतील. मतलब मेरा भाई का, मेरे पापा का. तर सगळं तसं आता जिथेच्या तिथं ठेवलेलं आहे मी. झाडझूड, त्याच्यानंतर झटके सगळं झालेलं आहे. अब निकलना है मेरे को. हां, आणि मावशी तिकडून एवढं हसू राहिलं आहे. मी काकांना बाय बाय करते तर. अहो मावशी, आज मैंने सब काम आवरली आहे. झाडून झुडून झटकून सगळं झालंय. काच पुसून झाली इवन. हो, तो कॉलेजला जाणार आहे. पप्पा ड्युटीला जाणार आहे, मी कामाला जाणार आहे. अभी मेरा टाइम हो चुका है गाइस. मावशी माझ्याकडे टकर मकर बघताय. मी सगळी कामं करते मावशी, असं थोडं राहतं. दररोज मला आयतं भेटतं नाही काम. 5:30. चला, मावशींचा आता सुरू झालेला आहे. तर मी मावशीला बाय करून आता निघते. मावशी बाय बाय. कोणत्या काढायची? बाय. मी एवढं आवरलेलं तर आहे. सोफा सगळं कवर बिवर नीट टाकलेलं आहे, पण आमचा काका एवढा लोळू राहिला त्याच्यावरती. काय धडच राहणार. संध्याकाळी येऊस तर डायरेक्ट अवतर झालेलं राहील. मतलब काम करने का कुछ फायदा नाही. आणि तो असं मिनटा मोजू राहिला आहे की आत्ताच टाईम होईल, मगच टाईम होईल. मतलब निघणे को. माझा तर अवतार जरा सकाळी. तर गाईज, फायनली माझं आवरून झालेलं आहे. आता कपे शेटला पण उठवून दिले मी. अब निकलेंगे. ऐसे नहीं.